पेनूर तालुका मोहोळ येथे 26/11 वीर संजय गोविलकर यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न. आईवडिलांच्या स्मरणार्थ आयोजित ACP राजन माने यांच्या पुढाकारातून भव्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिमाखात संपन्न. कैलासवासी सुशीला आबाजी माने व कैलासवासी आबाजी सिद्धू माने यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य टेनिस बॉल फुल पिच खुल्या क्रिकेट स्पर्धा 2026चा पारितोषिक वितरण सोहळा 21 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता अत्यंत दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये अजमल कसाब यास जखमी अवस्थेत जिवंत पकडून अद्वितीय शौर्य गाजवणारे व राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सन्मानित मुंबईचे अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिकाचे वितरण संपन्न झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावर्षी सालाबादप्रमाणे या स्पर्धेचे आयोजन सोलापूर शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन आबाजी माने यांच्या पुढाकारातून करण्यात आले असून त्यांच्या नेतृत्वामुळे ग्रामीण भागातील क्रीडाप्रेमींना मोठे व्यासपीठ मिळाले आहे. सामाजिक बांधिलकी जपत क्रीडा संस्कृतीला चालना देण्याचे त्यांचे कार्य सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. या पारितोषिक वितरण समारंभाला सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त M. राजकुमार, मुंबईचे अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर, ACP राजन आबाजी माने तसेच मोहोळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, महामार्ग पाकणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद थिटे, महामार्ग सांगोल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद शिपणे यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेदरम्यान परिसरातील क्रिकेट प्रेमींना रंगतदार सामन्यांची मेजवानी मिळाली असून खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या भव्य सोहळ्यामुळे पेनूर परिसरात क्रीडा उत्साहासोबत शौर्य आणि सामाजिक बांधिलकीचा संगम अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर होते. त्यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले. त्यांच्या शुभहस्ते प्रथम क्रमांक सोलापूर क्रिकेट संघ यांना रोख रक्कम व ट्रॉफी देण्यात आली. द्वितीय क्रमांकाचा संघ हिवरे क्रिकेट संघ हिवरे यांना द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. शिस्तप्रिय संघ म्हणून पेनूर क्रिकेट संघाला बक्षीस देण्यात आले. उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, अष्टपैलू खेळाडू यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. मुंबईचे अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर यांनी खेळाचे फायदे सांगितले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर राजन माने आपल्या भाषणात म्हणाले, त्यामुळे आम्ही हे प्रयत्न करतोय आणि सगळ्यांचं सहकार्य आहे. आज पेनूरचे आहेत, सोलापूरचे आणि फायनल दोन्ही टीमाबद्दल बोलत तर सोलापूरची टीम आमचीच आहे आणि माझ्या तालुक्यातली हिवऱ्याची टीम आहे. मला खरं म्हणजे आनंद आजच्या ह्याच्या सामन्याबद्दलचा आणि जास्त वेळ घेत नाही, खूपच उशीर झालेला आहे. कार्यक्रम उशीर चालू झाल्यामुळं CP साहेब आमच्याही येऊ शकले नाहीत
पण त्यांनी आश्वासन दिलंय पेनूरला एक कुठलाही कार्यक्रम घ्या, त्यासाठी मी येणार आहे. आपण त्यांना बोलू, एक विद्यार्थ्यांचा कार्यक्रम घेऊ, कारण भावी पिढी घडली पाहिजे हा दृष्टिकोन आमचा आहे. त्यासाठी आपण CP सरांचा कार्यक्रम घेऊ. आज कार्यक्रमाला उपस्थित असणारे गोविलकर साहेब वेळात वेळ काढून आले, त्यांचं आम्ही स्वागत करतो. आमचा बाजीराव पवार आहे, त्याचंही आम्ही स्वागत करतो. त्याला मी हे आश्वासन देतो, मी माझ्या गावासाठी किंवा माझ्या कुठल्याही व्यक्तीसाठी मोहोळ पोलीस स्टेशनला फोन करणार नाही, हे मी त्याला आश्वासन देतो. माझ्या कितीही जवळचा असेल तर मी कुणासाठीही फोन करणार नाही, हे त्याला आश्वासन देतो. भोसले वकील आहेत, पवार वकील आहेत, बाकी सर्व आहेत. सर्व आपण आलात, खरंच आनंद वाटला. आणि असेच कार्यक्रम आपण घेत राहू, जेणे पुढची पिढी घडली पाहिजे, त्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. आम्ही ते निश्चितपणे करू. आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य राहिलं आणि चांगलं सहकार्य मला गेल्या 5-6 वर्षात मिळतंय. 20-20, 25-25 टीमा इथे येतात. आणि विशेष म्हणजे संग्रामनं मला सांगितलं, आपण सगळं बक्षीस देतोय. मग म्हणलं आपण कोणाचंही ठेवायचं नाही, सगळ्यांचं बक्षीस द्यायचं, कोणालाही पाठीमागे ठेवायचं नाही. काही ठिकाणी त्यांना अनुभव येत असतील त्यामुळे टीम येऊन बोलतात, पण तसं कुठलंही होणार नाही. कारण माझ्या जवळचं असेल तर मी त्याला सोडत नाही. हे माझे आता इथं सोलापूरचे पोलीसवाले आहेत किंवा सोलापूरची टीम आहे, त्यांना माझा अनुभव माहीत असेल. गरिबासाठी मी आहे, श्रीमंतासाठी मी बिलकुल नाही, हे माझं तत्व आहे. आणि सगळ्यांना मी मदत करत राहीन, जे प्रामाणिक आहे, कायदेशीर आहे त्यात. आणि तुम्ही सगळे आलात, मला आनंद वाटला. आणि मी माझे 2 शब्द सगळ्यांचे आभार मानून 2 शब्द संपवतो आणि पवारला सांगतो पुढील कार्यक्रम घ्या. धन्यवाद साहेब.